वाहन बघून घेऊ शकता. एवढ्या भागात फक्त एवढंच शनी मंदिर आहे बरं का. हे बघून घेऊ शकता. आता हे शनी मंदिर धरदन मी त्याला ना अभिषेक केले जातात भावना. आता हे बघू शकता पूर्ण तेल पुजारीच आहे ना तुम्ही? मग थोडीफार माहिती सांगचाल का? आता या बघा पहिल्यापासून ह्याला झाकण पूर्वीपासून ती म्हणला मला सावली नको पाऊस नको. हां हां सावली नको. पूर्वी ते शनी शनी शिंगणापूर. हां हां तसं आहे तसं प्रमाणे आपलं इथं हां हां बसवलेलं आहे. कधी साली स्थापन झाले मंदिर बाबा? 16 वर्ष झाले. 16 वर्ष. 16 वर्ष झाले. 16 वर्ष. 10 साली झाला असेल. 10 साली? 10 नाही. 15 आणि 10 26 वर्ष. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नवं तर रोजचंच आहे, त्यात काय विषय नाही. आज वातावरण खूप भारी भावना. आता पाऊस चालू झाला आहे. आता जुलै महिना चालू झाला आहे. आज तुम्हाला सांगतो आज 4 जुलै भावनो. 4च आहे का? तारखा बी काय ध्यानात राहत नाही. ते कामाच्या नादात किंवा ब्लॉग बनवायच्या नादात काय कुठलं घरचं काम असलं, काय राहलं काम, बांधकामाचं काम असले, काय चालू असले, त्यामुळे ना तारखा ध्यानात नाही. का कुठं रोजचा दिवसच आहे असं असतो की रे भावांनो. रोजचं काही दिवस बदलतो का, काही दिवस काळा असतो का, रोजचं नाही. हाही दिवस आपलं रुटीन असतं. रोजचं उठलं की ब्लॉग कोणचा करायचा, ब्लॉग कुठं करायचा, ते काय असतं. माझं काम काय, शेतात काम असले, काय शाळेचं कॉलेजचं काम असलं, आता शाळा नाही. आता शाळा संपली. आता आपलं काय आता कोणचं ॲडमिशनचा घ्यायचं आहे. आता बीएडचं काय आलं आहे का ती बघावं लागतं. आता त्यामुळं घरचं काय, शेतात ते काय थोडीफार काम असते. तेच का रोज दिवस तारखा का ध्यानात राहत नाही. बरं असं ते टाईम वेस्ट करतात. आता काय करतोय, आज आहे भावांनो शनिवार. तर आज चाललो आहे आपण आता शनी देवाला भावांनो. आपण शनिवारी आपलं फक्त इथं जातो, आपल्या देवस्थानाला, आपल्या गोविंद महाराजाला जातो. पण आज आपण चाललो आहे भावांनो शनी शिराळाला. तर तुम्हाला शनी शिराळा माहीत असेल का काय माहीत नाही, पण आज आपण शनी शिराळाचा ब्लॉग करणार आहे. शनी शिराळा तुम्हाला जाऊन शनिदेवाचं मंदिर जाऊणार आहे. मंदिर म्हणजे वर्ण छत नाही पाहून, शनिदेवाला वर्ण छत नाही, सगळं ओपन मंदिर आहे. तर तुम्हाला शनिदेव आज दर्शन करायला देणार आहे. शनिदेवाचं आज दर्शन तुम्हाला दाखवणार आहे. शनिदेवाचं दर्शन करणार आहे. तर भावांनो न वेस्ट काय करता, न टाईम वेस्ट करता, तर आपण शनिदेवाला जाऊया, दर्शन करूया भावांनो. तुम्हाला शनिदेवाचा पूर्ण परिसर फिरून दाखवतो. तर भावांनो डायरेक्टली भेटूया शनी मंदिरामध्ये. तर मंडळी आपण आलो आता शनी मंदिरात. आता तुम्हाला सर्व डिटेल काय शेअर करतो. आता काय थोडा वेळ जायला लागला. आता ही ओबळच्या मित्रांना घेऊन आलो आहे. तर तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. तर चालू आहे आता आपण शनी मंदिरात. बघून घेऊ शकता आपण आलो आता शनी मंदिरात भावांनो. आता बघा आता शनी मंदिराचा सर्व डिटेल तुम्हाला शेअर करतो. आता काही चल वर जाऊया आपण. बेल्ट नाही माझ्याकडे, तू घातलाय का? चल वाहन बघून घेऊ शकता. एवढ्या भागात फक्त एवढंच शनी मंदिर आहे बरं का. बघून घेऊ शकता आता हे शनी मंदिर धरदन मी त्याला ना अभिषेक केले जातात भावना. आता हे बघून घेऊ शकता पूर्ण तेल दिसते का ते तुम्हाला? आता हे ज्योती लावलेली आहे. आता पूर्ण उघडे भावन मंदिर आहे. पूर्ण छब्बीत नाही काय ना काय तुम्हाला म्हणता ना. मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर उघडं आहे पूर्ण. आता आपण घालतोय प्रदक्षिणा भावना. आता प्रदक्षिणा घालतोय. बघ दाखवतो तुम्हाला. आता प्रदक्षिणा घालतोय आपण भावना. आता इथं खूप दिवस झालं येऊन. आता कमी माझ्या अंदाजे 3 शनी अमावस्या होते ना. शनी अमावस्या दिवशी आपण
मंदिर आलो होतो बघा. आपण आता प्रदक्षिणा घालतोय आता. प्रदक्षिणा घालतोय आता. मला अजून खाली दाखवतो. खाली कोणचे कोणचे मंदिर आहे ते तुम्हाला बी दाखवतो. भावी भक्तांची गर्दी असते बघा. शनिवारी भावी भक्तांची इथे खूप गर्दी असते. बघून घेतलं असं आता हे आपण वर जातोय आता. हे कोणचं मंदिर आहे रे? कोणचं देवाचं? आता सुद्धा आपण झाड पाया पडतोय. आपण पडतोय आता. काय माहिती मला ते. खाली चलत खाली जाऊन येऊ. 1-5 मिनिट ये. खाली मंदिर आहे इथे. तुम्हाला दाखवण्यासाठी आता खाली चाललोय. आता आपण इथनंच पाया पडून जातो. इथनंच पाया पडून जातो. पण तुम्हाला मी आता काय करतो, खाली जाऊन आता दाखवतो तुम्हाला. शेअर करतो खाली कोणते कोणते मंदिर आहे ते आता आपण दाखवतो तुम्हाला. आता ते वडाचं झाड आहे भावांनो. आता वडाचं झाड आहे. बघून घेऊ शकताय. कुठला आहे मामा तुम्ही? कुठला आहे? शनिदेवाची काय विशेषता सांगू शकता का? हा माहीत नाही का? असं त्याला आता ह्यांना विचारायचा प्रयत्न केला पण आता हे नाही सांगू शकत नाही. चल आता आपण येऊ आत ना पाया पडून. हां ये की पाया पडून. चल आता तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आता भावांना. हां तिथं आवाज आहे सगळं आवाज आहे. हां चल तो काय करतो तुम्हाला दाखवतो आता. हे जर बघून येऊ शकता आता. एक महालक्ष्मी मंदिर आहे आता. महालक्ष्मी मंदिर कोणची हे बी म्हणजे तुळजाभवानी तुळजापूरच्या याचं मंदिर आहे बघा. तुळजापूरच्या मित्रांनो तुम्ही शनिदेवाची काही थोडी विशेषता सांगू शकता का? तुम्हाला म्हणजे काय अनुभव म्हणजे काय सांगू शकता तुम्ही? नाही ते हां त्यांना माहीत नाही. म्हणजे तुम्ही आता कुठलं आहे काय तुम्ही सांगू शकता का? शिराळचं आहे का? होय. देवाची सेवा करता तुम्ही? शनिदेवाची सेवा करता? नाही करता. काय नाव तुझं? तुईन यादव. तुईन का तुईन? तुहीन. तुईन. तुमचं बाया काय काय करतो तो? घरी जातो तो काय? आता ह्यांना विचारलं बघ ना. आता ह्यांना बी काही माहीत नाही. आता तर आता काय करूया जाऊया आता कोणाच्या थोडीफार माहिती घेऊया. आता हे बघा शनिदेवाचा परिसर आहे आता भावना. आता बघून घेऊ शकते आता. हां 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 बरं विचारू. चल आता हे आता ओबाळे आपले संघ आले तर आता हे म्हणते आता माहितीचा विचारू आपण. आता चालू आहे आता. हा हे पेशंट आता वारा लागते म्हणून येत नव्हतं माझ्या सांगा बघा काय की आता. हां हां पत्ते पाळायचे येतात आता. लय पत्ते पाळत आता. आपण थोडी आता का माहिती घेऊ भावांना. आता विचारू आता इथं आपण थोडंफार. हॅलो ते थोडी शनिदेवाची माहिती सगळं सांगता का? थोडी काय विशेषता आहे का? असं हे उघड का मंदिर आहे बाबा काय असं का? थोडीफार माहिती सांगताल का तुम्ही? तुम्ही पुजारीच आहे ना तुम्ही? पुजारीच आहे. मग थोडीफार माहिती सांगचाल का? आता या जेव्हा पहिल्यापासून ह्याला झाकण पूर्वीपासून ती म्हणला मला सावली नको पाऊस नको. हां हां असं पूर्वी ते शनी शिंगणापूर. हां हां तसं आहे तसं प्रमाणे आपलं इथं हां हां बसवलेलं आहे. कधी साली स्थापन झाले मंदिर बाबा? इथे 16 वर्ष झाले. 16 वर्ष. 16 वर्ष झाले. 16 वर्ष. 10 साली झाला असेल. 10 साली? हा, 10 नाही 15 आणि 10 26 वर्ष. म्हणजे 2010 बरोबर 2010 साली जसं. 16 वर्ष झाली याला. हां हां 16 वर्ष झाले का? तुमचं नाव काय? तळेकर. तुम्ही देव सेवा करता का? हो. शनिदेवाची सेवा करता? शनी सिंगापूरला मुलगा वाऱ्या करीत. हां हां वारी करत. 20-21 वर्ष वारी होती. हां हां 21 वर्ष भगवंताला नव्याने आंघोळ केलं. हां हां तो देव त्याच्या भक्तीला कांठाला. हां हां स्वप्नात येऊन सांगितलं तू येऊ मला तर मी तुझ्या म्हणजे हे येऊन सांगितलं की मला इथं स्थान द्यायचं म्हणून का? कधी झोपलेल्या हा, स्वप्नात येऊन या. स्वप्नात कोणाच्या स्वप्नात येऊन? यांच्या मुलाच्या त्यांच्या तुमच्या मुलाच्या हा यांच्या मुलाच्या. अच्छा अच्छा.
तुमच्या मुलाला जेवण सांगितलं की तिथं स्थान द्या म्हणून शनिदेवानं. बरोबर. हे बांधकाम चालू आहे. दिपाळीच्या पाड्या त्याचे आपला फोटो मारला, अभिषेक केला हां हां. आणि पाया खांदायचा. पायाखाना चालू केलं. बरोबर. 2010 साली बांधले मंदिर का? मंदिर बांधायला होत आले. ते मूर्ती म्हणते ती छोटी होती म्हणते ती अशी मोठी होत गेली का? तसं काय काय आहे काय? कोल्हापूर ज्योतिबाच्या डोंगरावर आणलेला. बरोबर. की मग एवढंच आहेच देव दगड. खाणीतून दगड काढताना हे दगड नेला होता 7.5 टन. 7.5 टन. तेवढा घडवून बारीक आणि घडताना रक्त निघत होतं. घडताना रक्त. वावाची चिरकंडी लागली. बरोबर. ते हनुमानाची मूर्ती जवळ का असते बरं काय तेवढं पण म्हणसाल का थोडंफार सांगसाल? आता राम रावणाच्या युद्धाच्या काळात काय झालेलं असेल त्याच्यामुळे ती कुठं बी जिथं जायचं तिथं हनुमानाची मूर्ती आहे. शनिदेवापाशी पूर्वी असते जाता. पूर्वी काहीतरी ह्यांचं झालतं या हा अच्छा. पूर्वी अच्छा हा. रामाच्या ह्याच्या टाइमात काहीतरी हा. शनीचं आणि हनुमंताचं काय युद्ध पिद्ध हा, काय हा. झालं असेल त्याच्यामुळे असतं ती हनुमंताची शनी आहे तिथं मूर्ती असते. मारुतीची हो 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 हो. हा. त्यांना बायाचा वारा नाही. नाही नाही शनिदेव हनुमान बाया चालत हा, हा, दोघाला दे. बरोबर आहे. वर कुठं लेडीचा अलाउडच नाही. लेडीज लाड खालनच पाय असं पाया पडायचं. हे तर हनुमंत म्हणजे ब्रह्मचारीचे ब्रह्मचारी शनिदेव बी ब्रह्मचारी आहे. बरोबर आहे. थँक्यू मग तुम्ही सांगितल्याबद्दल. थँक्यू का? कुठलं गाव? रान्नी 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 हां होय आहे ते. हां तर भावना बघितलं असेल तुम्ही आता आपण घेतली थोडीफार माहिती आता शनिदेवाची स्थापना भावना. आता हे आपण ते महामंदिर दाखवतो आपण आता शनिवारचा आज आलो होतो शनिदेवाला. तर 2010 साली भावना शनिदेवाला स्थापना झाली. ह्यांच्या आता मुलाच्या आता तुम्ही बघितलं त्यांच्या मुलाच्या स्वप्नात येऊन शनिदेवाला सांगितलं ही स्थापना करायची आता. तर बघून घेऊ शकतो आता आपण थोडीफार काय माहिती घेऊ आता तुम्ही. मग काय चाललंय? कुठला आहे तुम्ही? रणनीच आहे का? ओळखच येत नाही. काय नाव तुमचं? पांडू काका पुरंदर. चला चला तर आपण काय इथं करूया प्रसाद घेऊ. हो का इथं प्रसाद बिसाद काय या पूजेचं सामान ठेवलेलं आहे. आता हे बघून घेऊ शकता पूजेचं हे तेल वाहण्यासाठी. आता हे तेल आहे. आता हे सगळं कितीला बाबा का मावशी? 100ला. सगळं नारळ बिरळ सगळं फुल आहे. बघून घेऊ शकता. आता फुल आहे मग सगळं. आता ही अगरबत्ती ह्यात काय काय टाकले हो? हां काळं तिळ उडी सगळं आहे. अगरबत्ती आहे फुल बिल आहे सर्व आहे. 100ला आहे का? 100ला आहे. बघून येऊ शकता. आता तुमचं नाव काय मग आजी? पद्मिनी तळेकर. हां थँक्यू. लावा इथं आपला गंध लावतो. इंस्टॉल नाही बाय यूट्यूबर आहे मी. हां धीरज ऑफिशियल. आता बघा बघितलं आता घेतलं. आता पाऊस बिऊस यायला लागला बसत बरं का. पाऊस बिऊस मस्त यायला लागला आता. तर मंडळी बघितलं असेल तुम्ही आता आपण आलो होतो शनिवारचा शनिदेवाला आलो होतो. तर सर्व शेअर केले. 2010 साली शनिदेवाचं मंदिर स्थापन केलं होतं. ते आता जे तुम्हाला ज्यांच्या पूजारी दावले त्यांच्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्यांच्या सांगितलं तशा शनिदेवाने इथं मंदिर स्थापन केलं. 2010 साली हे शनिदेवाचं मंदिर स्थापन केलं. तर आज आलो होतो तेव्हा पाहून आपण शनिवारचा पाय पडा येतो. मग शनि अमावश्यालाच एकदा आलो होतो त्याच्यावर आपण आलो होतो आता. तर आता काय करूया जर आपल्या चॅनलवर तुम्ही धीरज ऑफिशियल नवीन असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला आपल्या बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या डेलीचे व्हिडिओ पाहून तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येतं. तर भेटूया पाहून उद्या हिंदी ब्लॉगमध्ये.